जण याला उठवायचं गप्पा देवाच्या धर्माच्या गप्पा चांगलं वागायच्या गप्पा राहिल्यात कुठं फक्त एवढीच जागा आहे 4-5 बाया एकत्र बसल्या तर हरिपाठाचं बोलत आहे का तुही बरी आहे माई भंगार आहे माई बरी आहे तुझी तर पार खलास आणि जिला सुन नाही ना सुन ती बाई तर बोलूनच देत नाही कोणाला नाही 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 लई पोपटावानी टपाटपा बोलत ती माया डोळ्या देखत आणायची माया डोळ्या देखत आणायची माया डोळ्या देखत आणायची अण्णा आण ग बयान तुला अजून सुनाचा झटका माहीत नाही बाई वैशाखात सुना आली का जास्त तू दिंडीच निघली तुला अजून माहीतच नाही आणि जिच्या पहिल्या पोराचं लग्न झालं ना तिला जरी चलन दुसऱ्याचं करतं का यंदा नाही का पहिलीनं जी एवढी जिरवली तर दुसरी काय करेल ज्या पोरानं बायको करेल नाही ना ज्या पोरानं बायको ते कार्ट बोलून देत नाही कोणाला ते म्हणतं बायको करू दे अशी नीट करून टाकीन बायको आपल्या पुढं गपची बस असंच म्हणायचा तो बाप भाऊ बायको आहे ती हो इथं कापड दुकानापुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात भाऊ ते स्टॅच्यू असतं ना प्लास्टिकचं स्टॅच्यू तरी माणसाशी पाहतात प्लास्टिकची काय हाते आहे जो नादी लागला त्याला ओढायला बिडी नाही राहिली भाऊ हो चला पुढं जम्मू करी गर्जना जो देखिली नाही पंचाना उत्तर निरायकान पुढे चला अभंगातला दुसरा मुद्दा सुरू झालाय मग आता एक तुम्ही बोलायचं मी बोलायचं आपल्या कीर्तनाला 2 मुद्दे मे बी नॉट बी पटलं हा म्हणा नाही पटलं नाही म्हणा पण भामटेवानी कीर्तन ऐकायच नाही माझ्या तोंडातलं वाक्य तुम्हाला एखाद्याला पटलं नाही तुम्ही नाही म्हणा मला अभ्यास कमी असल्यामुळे आज उत्तर देता नाही आलं महिन्यानं देणार पुस्तकं उलटे पालटे करून देणार पण द्या ना आणि मी बोलायचं तुम्ही बोलायचं दोघांनी मिळून करायचं कीर्तन आणि कीर्तन सुरू झालंय मोबाईलांमध्ये डोके घालायचे नाही ती काही नालायकांना सवय आम्ही वर जीव काढायचा आपल्याला लई किडा आहे सरळ उठायचं येडे बाबडी खाली जायचं चालू ते गेम पण माणसात म्हणलं का मोबाईलमध्ये डोकं घालायचं नाही आणि 40% लोक मोबाईलांमुळे भरमिष्ट झाले सरळ उठायचं आपलं निवांत जायचं पाऊस पाणी काय नाही चालते गेम एकट्याचीच गेम चालते पण ते इथं नाही इथं एकदा कीर्तन ऐकायला बसलं म्हणजे येस किंवा येस नो किंवा नो आणि खरं सांगा माझ्या पुढे बसल्यावर तुमचा जेवढा वेळ जाईल तेवढाच चांगला वेळ आहे आजचा काय म्हणते तुमचा हां नाही तर काहीच नाही कारण चांगलं राहिलंच नाही अभंगातला पहिला मुद्दा संपलाय दुसरा मुद्दा चिंता विंता काय करायची नाही आणि करून करायचं काय ज्यांच्यासाठी आपण कमावलं ते काय एवढे स्विच नाहीत आपण पाणी घालून दूध विकायचं त्यानं पाणी टाकून प्यायची मग वासरूच पिलेलं काय वाईट म्हणजे अभंगाच्या पुढे जायला एक वर्ष बदल झाला ताई याला थोडा कमी आवाज द्या आणि याला चांगला द्या नाही तर याला खाली घे हां चला जगातलं पवित्र तीर्थ बस फिट बसले कीर्तन आतलं का बाहेरचं आतलं ज्ञानामध्ये 3 प्रकार म्हणजे पुस्तकी ज्ञान अध्यात्म ज्ञानाचे 3 फायदे ज्ञान वैराग्याशिवाय टिकणार नाही आणि खेत करायचं काही कारण नाही ते एका वाक्यात सांगा किती कमवा इस्टेट लिहून घ्या कोणाला लागली तर माणसाची टोटल इस्टेट पावशे सुतळी आतपाव गुलाल 3.5 बांबू 1 रुपया 1 मडकं 2.5 मन सरपण 1.5 किलो मुरमुरे 2 हार 1 काड्याची पिटी 1 अगरबत्तीचा पुडा मुठभर तांदूळ टोटल बिल 232 रुपये 35 पैसे GST धरून 240 अजून कोणताच श्रीमंत बंगल्यावर जाळला नाही का लय मोठा बंगला आहे पेटवा एक वाक्य सांगा ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो श्रीमंत आपल्याकडे श्रीमंत कोणाला म्हणतात उभ्याने जेवतो श्रीमंत हायवेला जेवतो श्रीमंत बारीतला ब्रँड पेतो श्रीमंत आणि गरीब लुटितो श्रीमंत आपल्याकडे श्रीमंताची व्याख्या काय ज्याच्याकडे लई पैसा पण वागून नालायक पण टॉप आमच्याकडे श्रीमंत कोण गळ्यात माळ मुखात नाम कंठात प्रेम जगात सगळे श्रीमंत आता आपल्याकडे सुशिक्षित कोण बायकांनी चपला घालून चपात्या करणे चपातीला पोळी म्हणती पोळीला काय पोळा म्हणते का काही साधं कळत नाही का तुला चपातीला पोळी म्हणते तुमची महिला म्हणतात चपातीला चपाती म्हणाय काय अडचण आहे पोळी मी तिलाय भाजी म्हणते वांग्यालाय भाजीच म्हणते मग भोपळ्याला काय दोडका म्हणते सुधारली लोक सुधारली लोक धोतर गेलं पायजामाला पायजामा गेला जीन आली जीन गेली बरमुडा आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली सुधारली लोक लहानाले पोरं पटकन उत्तर द्या लहानाले पोरं आईला काय म्हणतात रे बाकी जणी बोलायचं नाही कोणी आता आईला काय म्हणता मम्मी करेक्ट पूर्वी मम्मी म्हणायची आता काय म्हणता मॉम मॉम काय जरा बोला काय मॉम आणि बापाला डॅडी
डॅडी ऐवजी आता नवीन शब्द आलाय, डॅड. करेक्ट. आता पुढच्या वर्षी डेड. पप्पा इज डेड. हा हा. आता बोलून सावध राहा. ए मम्मीला मॉम. मॉम. करेक्ट. बापाला डॅड. बरोबर आहे. शाळेत जाता तुम्ही? कितीला आहे तू? 4थीला? 9वीला आहे का? मराठी मीडियम नाही का? सेमीला आहे? हा चियारा मराठी मीडियमचा आहे. हां मराठी मीडियमचे पोरं फ्रेश असतात, खाऊन पिऊन सुखी. 11ला भरली, 1:30ला भात, 2:30ला जनगणना. सिमी म्हणजे थोडे दरिद्री. आणि इंग्लिश मीडियम जागतिक लोड. कधी हसायचं नाही, कधी काय नाही. त्यांना इंजेक्शन मारलं तरी ते कणात ते पण हसते नाही. आता पटकन उत्तर द्या. 9वीवाला. मॉम हा शब्द पुल्लिंगी का स्त्रीलिंगी? मॉम. 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 मम्मी आहे स्त्रीलिंगी, मॉम पुल्लिंगी. करेक्ट. आणि डॅड पुल्लिंगी. करेक्ट. मग आता निवांत डोकं खाजवा. मॉम पुल्लिंगी, डॅड पुल्लिंगी. मग दोघ आहे जर पुल्लिंगी, बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. आणि तरी वरून लोक काय म्हणतात, जग सुधारलं. पूर्वी आमच्या आई घरातला कचरा काढायची तर वाकून झाडायची. आता बाईनं तिच्या मापाचा झाडू आणलाय. पूर्वी आमची आई कीर्तनाला यायची तर पोरग घेऊन यायची, आणि लय पोरग रडायला लागलं ना, आई मांडीवर आडवं टाकायची आणि पदराने झाकायची. नुसतं थापटलं तरी पोरग झोपत होतं, कारण पूर्वी आमच्या आईला पदर होता आणि पोराला मिळत होता. आता पोराची आई जीन पॅन्ट आणि टी शर्ट घालते, पोर झाकायचं कुठं? आणि त्या पोरानं घाई प्यायचं कसं? समजा प्यायचं. सगळा येड्याचा बाजार झाला महाराज. येड्या. एक वाक्य नीट आहे का? धर्माच्या विरुद्ध वागणारी माणसं श्रीमंत जरी असली तरी दरिद्रीच आहेत. श्रीमंत, कारण हेच आहे, हे माणसं श्रीमंत होतील. पण विचारानं श्रीमंत असावा का पैशाने? विचार. पैशानं काय श्रीमंत आहे? पैशाने श्रीमंत असून करायचं काय? 1 रुपया तर संगण्याचा आहे, तोही दुसऱ्याचा आहे. घरचे लढाईच्या गडबडीत होते, दुसऱ्याच म्हणलं आपल्या काय ना, मग तुझ्याला काय आग लागतो का बंगल्याला? त्या हा चला सावध राहा. आणि आता मे बी और नॉट बी अभंगातले 2 मुद्दे. मी उचकून देईल बरं का. अभंगातला दुसरा मुद्दा संपलाय. ज्ञान पवित्र आहे, देवच ज्ञान आहे, आतलं ज्ञान असावं, चिंता करायचं काही कारण नाही. आणि अभंगातला तिसरा मुद्दा. आज गायक वादक गुणीजन मंडपवाले, माईक सिस्टीमवाले, कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळे स्टेजवर उपस्थित मान्यवर, महाराज मंडळी, गायक वादक गुणीजन सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये माननीय श्री गणेश कवडे यांचं अभिष्ट चिंतन आणि गणपती बाप्पाच्या चतुर्थी निमित्ताचं कीर्तन आणि त्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत 2च मुद्दे झालेत, ज्ञान, देव, देव, ज्ञान. आता पटकन बोला. आता करंट लावून देतो. पहिलं वाढदिवसाचं नंतर सांगतो, अगोदर चतुर्थी सांगतो, चतुर्थी म्हणजे गणपती सांगतो, आणि मग गणेश साहेबांचं अभिष्ट चिंतन सांगतो, आणि मग अभंग सांगतो आणि कीर्तन संपवतो. बोला पटकन. आता हा गणपती बाप्पा जो आहे हा कसा आहे? महिला मंडळ पटकन. हा पोरगा कोणाचा आहे? पार्वतीचा. आणि याचा बाप कोण आहे? शंकर. याचा बाप शंकर आहे. मग शंकर अवतार कोणाचा आहे? शंकर अवतार महादेवाचा. त्यांचा दोषच नाही, चॅनल बदललं का मालिकी बदलली? अरे शंकराचा एक अवतार आहे प्रत्येक गावात. आता बटा बोलायचं बरं का. आपल्या कीर्तनाला बोललं तरच सूत्र बसत. शंकर कशा फिरतो? शंकर फिरतो कशा? नंदीवर. शंकर कशा फिरतो? नंदीवर. त्याचा पोरगा कसा फिरतो? उंदरावर. आणि त्याची बायको कशा फिरते? वाघावर. करेक्ट. बायको फिरते वाघावर, नवरा फिरतो बैलावर, पोरग फिरतं उंदरावर. मग महिलांना आरक्षण पहिलंच होतं का आत्ता आहे? आणि आता हे लोक टापा मारते, आम्ही महिलांना लय अधिकार दिले, मूर्खपणा करू नका. पहिलाच होता. मग शंकर पहिल्यापासून बैलावच आहे. माझाही शंकर कुठे आहे? पार्वती गेली स्कूटीवर मीटिंगला, शंकर वडीतोय झोळीच्या द्वाऱ्या. गबस रड नको आई मीटिंगला गेली, गबस रड नको आई मीटिंगला गेली, गबस रड नको आई मीटिंगला गेली, गबस रड नको आई मीटिंगला गेली. ते कार्ट म्हणलं दूध दे.
कुठून देऊ? तेवढ्यात ती बाई आली, गबस रड नको, गाय आली, गबस रड नको, आई आली, गबस रड नको, आई आली, गबस रड नको, आई आली, गबस रड नको, आपली आई आली, आपली आई आली. ते कार्ट म्हणलं माई एकट्याची आहे, तुझी गेली दिंडीत. हा एकदंत आहे, हा वक्रतुंड आहे, हा लंबोदर आहे, हा सुखकर्ता आहे. गणपतीला लाल रंग प्रिय आहे. तो एकदंत आहे, तो वक्रतुंड आहे, तो लंबोदर आहे, तो विघ्न हरताय, तो सुखकर्ता आहे, तो दुःख हरताय, बुद्धीची देवता आहे, उंदरावर फिरतोय, रिद्धी सिद्धी त्याच्या बायका आहेत, नाकात डोळ्यात बारीक आहे, नाकात सोंडीत वाकडा आहे, पोटात मोठा आहे आणि सगळ्यांकडे बारीक लक्ष आहे. हा, गणपतीचे डोळे बारीक का? प्रत्येक भक्ताकडे सूक्ष्म पाहणार. कोणता भक्त मला बुडवताना गोवा खाऊन आलता, त्याचं तोंड वाकडं करून टाकायचं. काही तर ताट फिरी त्यानं घंटी बंद होती. आरतीची सवय नाही, याकडे गणपती पेटवला पण इकडे घंटी वाजत राहिली. हा एकदंत आहे, हा वक्रतुंड आहे, हा लंबोदर आहे आणि त्याची आज नेमकी संकष्टी आहे. हा एकदंत आहे, वक्रतुंड आहे, लंबोदर आहे. पण माहिती म्हणून सांगतो महिला मंडळ, वर्षातल्या सगळ्या चतुर्थीचा चंद्र पाहावा, पण एका चतुर्थीचा चंद्र पाहू नये. करेक्ट. आनंद चतुर्थीला चंद्र निघाल. गणेश चतुर्थीचा चंद्र पाहू नये. आनंद चतुर्थीला चंद्रच नाही निघणार, दुसऱ्या दिवशी पौर्णिमा. आनंद गणेश चतुर्थीचा चंद्र पाहू नये. जर पाहिला तर पाहिला तर माणसावर आळ येतो. आळ 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 कुणावर आलता असेल, जर पाहायचं असेल तुम्हाला तर कृष्णावर मणी चोळण्याचा आळ आलता. कृष्णाच्या आयुष्यात एकदाच आळ आलता आणि तोही मणी चोळण्यात आलता. या बाबाच्या नादी लागायचा. हा गणपती नंगाटच देवे, याचा बाप फिराय उंदराव, हे घरच खाट्याळे. बापाच्या गळ्यात साप, पोराच्या गळ्यात हार. बरं, याचा बाप इतका नंगाट होता महाराज, याच्या बापाची मेली बायको. पूर्वीला बायका करायची, लोक करायचे म्हणजे मिळतही होत्या. आता बायको मिळणं, 4 फ्लॅट घेऊ शकता तुम्ही सकाळपर्यंत, बायको नाही करू शकत. आता जे राहिलेत लग्नाचे, तुम्ही तो नाद सोडून द्या. बायका नाही तुम्हाला, तुम्ही आता असेच हायवेला बायको. हो, बायका कशी काय मिळते? रेंज गेली काहींची, रेंज. हो, बायका नाही आता. बायको हा विषय जवळजवळ. आणि कोण बायका दिलो तुम्हाला? 16ला तुमचं थोबाड सडलंय गोवा खाऊन, 17ला तुमची ढोपरं आल्यात क्वार्टर घेऊन वर, रुपड्या कमवायची दानत नाही नालाय. कोण बायको देईन? इथं तहसीलदार मुलगी आहे, 1.5 लाख पेमेंट आहे. टोन घ्या तिला. तुला 1.5 लाख लिहा तरी येतं का? 1.5 लाख म्हणजे 15 किती शून्य रे? घ्या 4 म्हणते ती. कायच काय आलं? किती शून्य रे? 15 लाव. मी देत राहतो, तू मोजीत राह. बायको नाही आता. आता तुम्ही जवळजवळ राहिलेले तो नाच सोडूनच द्या. आता तुम्हाला आता एकच पर्याय आहे, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे. नाही झोप आली, आणि दुसरा पर्याय मामाची मामीची पूजा करणे. बस. त्या मामाला मुलगी आहे का रे? ए बरे, मामाला मुलगी आहे तुझ्या? किती आहे? एक. आणि तुला भाऊ किती आहेत? 2 आहे का तुम्ही? जो जास्त प्रयत्न करेल तोच गड काबीज करेल. तुझ्या मामाला आहे का रे मुलगी? ए बरे, ए मामाला मुलगी आहे का? नाही. मी आला. तू तुझ्या मामाला किती आहे? 2. तुला भाऊ किती आहेत? एकटाच आहे का तू? कल्याण. अजून एक भाऊ आहे का? कल्याण. तुझ्या मामाला आहे का? नाही. तुझ्या किती आहे? 1. आणि तुला भाऊ किती आहेत? 3. 2 झाले वासाई. तू का लगेच चालला काय मामाच्या घरी? तुझ्या मामाला आहे का? तुझ्या मामाला आहे का? नाही. का मामाचंच लगीन झालं नाही? मामाच मोकळा हिंडत. आपलं किती ऐकलं, मोकळा होतो माणूस.
हा एकदंत आहे, हा वक्रतुंड आहे, हा लंबोदर आहे, हा सुखकर्ता आहे, हा दुःख हरताय, बुद्धीची देवता आहे. सगळ्यांना गणपतीचा आशीर्वाद मिळावा. ही गणेश चतुर्थी, आपलं संकष्ट चतुर्थी. मिटलं काम. दुसरा मुद्दा, आज आपण सगळेजण गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष तरुण मंडळ स्टेजवर उपस्थित मान्यवर महाराज मंडळी गायक वादक गुणीजन आपण आज ह्या सगळेजण गणेश कवडेंच्या अभिष्ट चिंतनाला. आता इंद्रिकडचं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं म्हणले होते माणसाला 100 वर्ष द्यावं नाही. हा आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतोय. फक्त आपण सांगायचं ते ऐकायचं. जर ऐकलं नाही तर पहिला जातोय. मग आपलं कीर्तन जर लग्नाला ठुलं नाही. आणि आता एक वाक्य सांगतो, परत नीट ऐका. आता माननीय श्री गणेशजींच्या अभिष्ट चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी आता इंद्रिकेटचं कीर्तन म्हणलं त्याला 100 वर्ष द्यावं नाही. त्याच्यात आज योगायोग आहे, अंगार चतुर्थी आहे, संकष्टी आहे. त्यासाठी कीर्तन आणि त्या वाढदिवसाच्या कीर्तनाला सुरुवात. फक्त वाढदिवस या शब्दाचा अर्थ असा आहे, वाढदिवस या शब्दाचा अर्थ असा आहे, आपल्यावर समाजाचं काहीतरी ऋण आहे, त्या ऋणातून मुक्त होण्याचा दिवस आहे. आणि एक वाक्य परत नीट ऐका. आयुष्यात तुम्ही किती मोठे व्हाल, पण 2 गोष्टीशिवाय मोठे होऊ शकत नाहीत. एक, आई वडिलांच्या आशीर्वादाशिवाय मोठे होऊ शकत नाही, आणि संतांच्या कृपेशिवाय मोठे होऊ शकत नाही. आता दुसरे वाक्य बारीक ऐकायचं. आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा होत असेल तर आपल्या माणसांना तो अभिमानात असावा. याच्यावर तुमचं मत काय? आजारी तुम्ही आजारी आहे का? नाही, मग बोलत जायचं. आपला एक मुलगा डॉक्टर झाला, अभिमान नसावा. आणि पुढे एक वाक्य सांगा, तुम्हाला मला कुणी नाव ठेवलं तरी चालेल, आपल्या माणसाने आपल्या माणसाला नाव ठेवू नये. एक भांडे घासणाऱ्याची मुलगी तहसीलदार झाली, तोंड भरून कौतुक करावं, जळू नये. एका भांडे घासणाऱ्याची मुलगी सीए झाली, तोंड भरून कौतुक करावं, ती मुलगी आपली आहे. आणि कोणी नाव ठेवा. आपला एक भांडे घासणाऱ्याचा गेटवरच्या सिक्युरिटीचा मुलगा MPSCला पहिला आला, कौतुक आहे. एक मुलगा सीए झाला, कौतुक आहे. एक गार्डचा पोरगा, होमगार्डचा मुलगा MPSC देऊन पास झाला, कौतुक आहे. आणि आपल्या लोकांनी आपलं कौतुक करावंच. याच्यावर तुमचं मत काय? आपल्या लोकांची हीच लय वाईट खोड. शेजारच्यानं गाडी घेतली ना, कंपनी बरोबर नाही, ते त्या गाडीला मार्केट नाही. एखाद्याने लय हुंडा घेतला, पुरीत खोड असन. एखाद्याने घेतलाच नाही, लफडा असन, निगेटिव्ह. पाया पडून सांगतो, कधीच निगेटिव्ह विचार ठेवू नका, काही पॉझिटिव्ह ठेवा. चांगलं म्हणायला, पोरांनो मला सांगा, भांडे घासणाऱ्याच्या मुलीला 90% मार्क पडले, कौतुक करायला काय हरकत आहे? ब्रिलियंट आहेच ना. आणि तुम्हाला एक वाक्य सांगा, टॅलन्सी, कीर्तन, गायन, राजकारण, राजकारण या गोष्टी रक्तातच असावं लागतात. तुमचं काय मत आहे? भांडे घासणारीचा मुलगा आणि बंगल्यावालीचा मुलगा निकाल घेऊन आला. बंगल्यावालीचा रडत आला, हसत आला, आणि भांडे घासणारीचा रडत आला. भांडे घासणारीला म्हटलं नापास झाला. ती म्हणली, रे का रे भाऊ नापास झाला? तर म्हणलं नाही, 80ची अपेक्षा होती, 78 पडले. आणि बंगल्यावालीचा हसत आला, तिला वाटलं पास झाला. ती म्हणली, भाऊ पास झाला का? नाही. मग हसत का आला? ताण नाही राहिला परत फॉर्म भरायचा म्हणून. आता अशी येडे करून काय करता आहे? आणि कुणी नाव ठेवावं? आपल्या माणसाने आपल्या माणसाला नाव ठेवू नये. आपल्या वर्गातला एक मुलगा शाळेत कमी आहे, पण ग्राउंडवर खास आहे, कौतुक करायला काय हरकत आहे? त्याचं इकडे शाळेत डोकं कमी लागतंय, पण ऑलिम्पिकमध्ये, क्रिकेटमध्ये, पोहण्यामध्ये त्याचं कौतुक करावं. आणि आपल्या माणसाने आपल्या माणसाचं कौतुक केलं तर त्यात जय. हे निगेटिव्ह विचार काढून टाका. काय आपली लोक दरिद्री. काय झालंय महाराज? हे रक्त आहे ना, हे 96 कुळी रक्त आहे. ह्याच्यात रक्त आहे, रक्त. पण आपलं काय झालंय, दुसऱ्यांच्या 90 पिऊ ना आपली रक्तच बदली झाली. आपल्याला फक्त कोणी 90 पाजून पावशेर मटणाची प्लेट दिली, आपण झालो हिरो. मागून अख्खी चेटी फाटेल, पुढच्याला म्हणतो फडून टाकेन, फडून टाकेन. मग ही कोण शिवी? झाला साहेब. आपण लाचार झालेली माणसं आहे. लाचार जगायचं नाही कधी. भीक मागून जगायचं, पण स्वाभिमानानं जगायचं. लाचार नाही. कोणीतरी बँड वाजवायचं आणि मग आपण लग्नात नाचायचं. इतकं नालायक रक्त आहे का आपलं? कॉलेजचं पोरगं दारू पिताना बापाच्या नावाची चीयर करते, तो पाटील की जय हो, मग पिते.
आणि पेले एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारता इथं त्या हे भिक्या हे संग्या हे वामण्या तुझं का मी त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझ आहे एवढंच आहे क्वार्टर आणते असं टाईट पाहते बापाकडे आणि ते बापाला म्हणते काय केलं माझ्यासाठी बाप म्हणला केलं ते सांगू का बाप म्हणला मारली सग मी आता काय करीन बरबाद झालेली माणसं आपण हे रक्त कसं आहे जरा नीट आहे का अय अय मुंग्या येथील डोक्याला नीट आहे का हे खानदान रक्त आहे हे मोडेल पण वाकणार नाही असं रक्त आहे हे बुटाची पॉलिश करून जगणारं रक्त आहे बुट चाटून जगणारं रक्त नाही हे रक्त कसं आहे